स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं सुपर कोचिंग टेक्स्टबुकच्या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. माझा आवाज तुमच्या सगळ्यांपर्यंत व्यवस्थित येतोय का? एकदा फक्त क्रॉस चेक करा आणि जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये फक्त रिप्लाय करा, म्हणजे आपण आपल्या सेशनला सुरुवात करू. ॲक्च्युली आजचं हे जे सेशन आहे ना, हे त्या प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे जो व्यक्ती किंवा जो विद्यार्थी राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून वर्ष 2027-28च्या अनुषंगाने तयारी करतोय. कारण आज मी हे लेक्चर असं घेऊन आलोय जे तुमच्या ह्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला खूप जास्त मदत करेल. आता आजच्या लेक्चरचा जो मेन मुद्दा आहे तो तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. 12 महिन्यांचं अचूक आणि प्रभावी नियोजन, म्हणजे मी मंथ टू मंथ प्लॅनिंग देतोय. मंथ टू मंथ प्लॅनिंग. आत्तापर्यंत आपण आपला प्लॅन केला असेल, आपल्या दिवसभराचा आपण आराखडा तयार केला असेल, नियोजन केलं असेल की बाबा सकाळी 7 पासून माझा अभ्यासाचा विषय मला सुरुवात करायचा आहे. मग पहिला विषय माझा हा असेल, मी तो इतक्या वाजेपर्यंत घेणार आहे. दुसरा विषय माझा असेल, तो इतक्यापर्यंत घेणार आहे. हे तुमचं जे नियोजन तुम्ही केलंय ना, ते एकदम बरोबर आहे. ते वैयक्तिक आपलं जे डेली लाईफचं शेड्यूल आहे, त्या वैयक्तिक शेड्यूलनुसार, वेळापत्रकानुसार तुम्ही ते तुमचं वैयक्तिक नियोजन असलं पाहिजे किंवा लावलं पाहिजे. परंतु त्या पलीकडे जाऊन मंथ टू मंथ ज्यावेळेस आपण प्लॅन करतो ना पोरांनो, ह्या मंथ टू मंथ प्लॅनिंगमुळे आपला जो सिलेबस आहे हा योग्य वेळेमध्ये व्यवस्थित पद्धतीने कव्हर होतो. याच्यासाठी हे मंथ टू मंथ प्लॅनिंग आपल्याला गरजेचं आहे. बरोबर आहे. बरं, आता हे जे प्लॅनिंग आपण बघणार आहोत, हे प्लॅनिंग बघत असताना मी फक्त काय तुम्हाला डायरेक्ट रेफरन्स बुकचा विषय इथे सांगणार आहेत तर असं नाही. आपल्या राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून, म्हणजे नवीन मधला नवीन मुलगा जरी राज्यसेवेची तयारी करत असेल तरी त्याला त्या राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात पहिल्यांदा तुम्हालाही माहिती आहे NCERTs, ठीक आहे, किंवा स्टेट बोर्ड आपण म्हणतो, बरोबर आहे. NCERT, स्टेट बोर्ड यासारखी बेसिक पुस्तकं वाचावी लागतात. सो ह्या प्लॅनिंगमध्ये मी त्याचाही समावेश केलेला आहे. असं नाहीये की डायरेक्ट रेफरन्स बुक तुम्हाला देतोय आणि रेफरन्स बुक तुम्हाला वाचायला लावतोय किंवा फक्त तुम्ही रेफरन्स बुकच वाचा असं सांगतोय, असं अजिबात नाहीये. सो हे जे नियोजन आहे पोरांनो, हे नियोजन थोडं शांततेत समजून घ्या. जर ह्या नियोजनामध्ये काही डाऊट वाटला तर मला डायरेक्ट हा जो माझा मोबाईल नंबर आहे, ह्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा, म्हणजे तुमचा तो डाऊट मी क्लिअर करेल. ठीक आहे. हां, आता ह्या नियोजनाबरोबर आपण जर जॉब करत असाल किंवा आपण कॉलेजच्या दुसऱ्या किंवा शेवटच्या वर्षाला असाल किंवा आपला आणखीन काहीतरी बिझनेस आहे, सोबत आपण अभ्यास करतोय किंवा फुल टाईम अभ्यास करत असाल, सगळ्यांसाठी हे नियोजन कामाचं आहे. बरोबर आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हे नियोजन ज्यावेळेस करतोय त्यावेळेस ह्या नियोजनाची जी PDF आहे, ही PDF मी ह्या टेलिग्राम ग्रुपला पाठवून देईल. सो ही जी लिंक आहे, ह्या लिंकवरून हा टेलिग्राम ग्रुप आपण सगळ्यांनी जॉईन करा, जेणेकरून तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड राहाल. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा की माझी स्वराज्य 3.0 नावाची नवीन बॅच आता ही लॉन्च झालेली आहे. या बॅचवर मी लवकरच येतोय पॉलिटी या विषय घेऊन. सो ही बॅच जरी तुम्हाला जॉईन करायची असेल तर ही बॅचही तुम्ही जॉईन करू शकता. यामध्ये आम्ही तुम्हाला लाईफ टाईम व्हॅलिडिटी देतोय, 18 पुस्तकं आमच्याकडनं देतोय, पर्सनल मेंटरशिप देतोय, लाईव्ह क्लासेस आहेत विथ रेकॉर्डिंग्स अवेलेबल आहे, टेस्ट अवेलेबल आहेत, नोट्स अवेलेबल आहेत, मॉक टेस्ट वेगळ्या आहेत, आन्सर रेटिंगचा विषय वेगळा आहे. ऑफिसर्स मेंटरशिप ही ह्या बॅचचा गेम चेंजर पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. ठीक आहे. सो ही बॅच जरी जॉईन करायची असेल तरी जो मोबाईल नंबर मी तुम्हाला आधी दिला होता, हाच मोबाईल नंबर तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. ह्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी एकच नंबर आहे. ठीक आहे इथपर्यंत? हां, आणि हे जे मी तुम्हाला प्लॅनिंग आज देणार आहे, बरोबर आहे, ह्या प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून ही बॅच परिणामकारक ठरते. हां, आता सुरुवात करून घेऊ. ही 18 पुस्तकं आहेत पोरांनो. इतिहास, पॉलिटी, एन्व्हायरमेंट, स्वातंत्र्यानंतरचा भारत म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स, सामाजिक न्याय सोशल जस्टिस, आर्ट अँड कल्चर, डिझास्टर मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंट, सायन्स अँड टेक, भूगोल, अर्थव्यवस्था, IR, इंडियन सोसायटी, भारतीय समाज, भूगोल महाराष्ट्राचा, इतिहास महाराष्ट्राचा, आधुनिक भारताचा इतिहास, इथिक्स अँड इंटिग्रिटी आणि वर्ल्ड हिस्ट्री. सगळी पुस्तकं आमच्याकडनं तुम्हाला मिळणार आहेत. ही 18 पुस्तकं आहेत जी तुम्हाला घरपोच येत असतात. सो त्याचा विचार करू नका. याच्यासाठी कोणतीही वेगळी पैसे किंवा वेगळे चार्जेस नसतात. ते ॲज इट इज तुमची जी फीज आहे त्या फीजमध्ये इन्क्लूड आहेत. त्याचा विचार करू नका. ठीक आहे. आता जाऊयात थोडंसं पुढे. ही कंबाईनच्या दृष्टिकोनातून माझी बॅच आहे 2027 साठी. जर तुम्हाला कंबाईन गट ब गट कशी तयारी करायची असेल तर त्याच्यासाठी मी कंबाईनच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक मंथ टू मंथचं प्लॅनिंग लवकरच घेऊन येईल. बरोबर. कारण कंबाईनच्या दृष्टिकोनातून काही विषय आपल्याला जे राज्यसेवेला आहेत ते कंबाईनला नाही आहेत. सो त्या दृष्टिकोनातून त्याचं सुद्धा प्लॅनिंग मी तुम्हाला देऊन टाकतो. त्याची काळजी करू नका. ओके. हां, आता येऊन जातो विषय. आता बघा, मी सगळ्यात पहिल्यांदा 2 मेन फ्रंट बाहेर काढलेत.
फेज 1, फेज 1 आणि फेज 2. बरोबर आहे. आता विषय काय बघा, फेज 1 मध्ये मी टाकला होता तुमचा 1 ते 6 महिने आणि फेज 2 मध्ये मी टाकला होता तुमचा 7 ते 12 महिने. म्हणजे साधारणतः मी किती महिन्यांचं प्लॅनिंग तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय? 12 महिन्यांचं प्लॅनिंग तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. सो 1 ते 6 महिन्यांमध्ये आपण काय करायचं आणि 7 ते 12 महिन्यांमध्ये आपण काय करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. बरोबर आहे. आता ह्या प्लॅनिंग मध्ये इन्क्लूड करत असताना मी एनसीईआरटी, स्टेट बोर्ड आणि मूलभूत संकल्पना ज्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत आपल्या, त्या कशा करायच्या, काय करायच्या तेही घेऊन आलेलो आहे. जीएसचे सगळे विषय मी इथे घेऊन आलेलो आहे. आता वैकल्पिक विषय तुमच्यापैकी बऱ्याच पोरांना अजून माहित नाही, कारण मलाच फोन येतात. वैकल्पिक विषय जो आहे पोरांनो, हा वैकल्पिक विषय आता आपल्याकडे राहिलेला नाही. सो आपला खूप मोठा भार हलका झालाय. कारण 500 मार्कांसाठी आपल्याला 2 वैकल्पिक विषय करावे लागायचे. म्हणजे एकच विषय पण 2 पेपर करावे लागायचे 250 मार्कांचे. सो तो आपला विषय राहिलेला नाहीये. त्यामुळे जीएसचे 4 पेपर आणि आन्सर रायटिंग याच्यावर आपण जर फोकस केलं ना व्यवस्थित, तर आपल्याला इथे फायदा होईल. ओके, डन. आता जाऊया थोडंसं पुढे. आता विषय काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा आता पहिले 1 ते 6 महिने जे होते, या 1 ते 6 महिन्यांमध्ये मी आणखीन 2 सब पार्ट्स काढलेले. बरोबर आहे. बघा, आता फॉर एक्झाम्पल 1 ते 6 महिने हा आपला पहिला पार्ट होता. ठीक आहे. या 1 ते 6 महिन्यांमध्ये आणखीन 2 सब पार्ट्स मी बाहेर काढलेले. एकाला म्हटलं होतं 1 ते 3 महिने आणि दुसऱ्याला मी म्हटलं होतं 4 ते 6 महिने. बरोबर आहे. म्हणजे 3 महिने 3 महिने असं मी केलंय. आता 1 ते 3 महिन्यांमध्ये कोणता घेतलाय, 4 ते 6 महिन्यांमध्ये कोणता घेतलाय ते तुम्हाला सांगतो. बरोबर आहे. 1 ते 3 महिन्यांमध्ये इतिहास, भूगोल. आता कोणताही विषय ज्यावेळेस आपण हाताळणार आहोत पोरांनो, ऐकून घ्या 2 मिनिटं. कोणताही विषय ज्यावेळेस तुम्ही हाताळणार आहात त्यावेळेस असं अजिबात करू नका की सगळ्या विषयांची, बरोबर आहे, आपल्या पोरांची चूक काय होते माहिती का, पोरं काय करतात, सर्व विषयांचे पहिल्यांदा बेसिक बुक्स रीड करून घेतात. बरोबर आहे. ह्या बेसिक बुक्सचं रीडिंग झाल्यानंतर मग पोरं शिफ्ट होतात, मग रेफरन्स बुक वाचायला सुरुवात करतात. असं करू नका. काय होतं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेस तुम्ही सगळ्या विषयांची बेसिक पुस्तकं रीड करून सोडतात आणि मग तुम्ही रेफरन्स बुक रीड करायला सुरुवात करतात, त्यावेळेस ज्या कुठल्या विषयाचं रेफरन्स बुक तुमच्या हातात असतं ना, त्या विषयाच्या बेसिक कॉन्सेप्ट किंवा बेसिक बुक्समध्ये तुम्ही काय रीड केलंय ते हलकं हलकं विसरायला झालेलं असतं. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही तयारीला सुरुवात करतात त्यावेळेस बेसिक पुस्तकं सुरुवातीलाच वाचायची. बेसिक पुस्तकं वाचल्यानंतर लगेच रेफरन्स बुकचा वापर त्या ठिकाणी करायचा. लगेच त्या ठिकाणचे पीवायक्यूज आपण बघायचे. लगेच त्या ठिकाणचे आन्सर रायटिंगचे क्वेश्चन्स आपण बघायचे. अशा पद्धतीने आपल्याला तयारी करायची. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही क्लास लावतात त्यावेळेस इथे तुमचा क्लास असतो. बरोबर आहे. सो क्लासच्या माध्यमातून ज्या कॉन्सेप्ट क्लिअर होतात त्या खूप नेक्स्ट लेवलला क्लिअर होतात. का? कारण उदाहरणासह आम्ही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत असतो. कोणतीही कॉन्सेप्ट असेल, लाईक माझ्या पॉलिटीमध्ये एखादी कॉन्सेप्ट आहे, मूलभूत संरचना, ती कॉन्सेप्ट असेल, मी उदाहरणं देतो, उदाहरणावरून ती कॉन्सेप्ट समजून सांगतो, ज्यामुळे पोरांच्या त्या कॉन्सेप्ट 100% क्लिअर असतात. बरोबर आहे. आता ज्यावेळेस 1 ते 3 महिन्यांमध्ये आपण जे कुठले विषय घेतोय ते विषय तुम्ही घेताय, त्यात तर डाऊट नाहीये. परंतु साईडला मी एक गोष्ट तुम्हाला देऊन दिलेली आहे. एक दैनंदिन सवय तुम्हाला डेली एक हॅबिट लावणं गरजेचं आहे. कोणती? न्यूजपेपर रिडिंगची. आता न्यूजपेपर कोणते रीड करायचे ते इथे लिहून ठेवले. लोकसत्ता रीड करा किंवा द हिंदू जर पॉसिबल असेल तर रीड करा, अदरवाईज सोडा. राईट. आणि खाली लिहून ठेवलंय याच्यामधलं जे संपादकीय आहे या संपादकीयाच्या नोट्स काढा. हे असं का सांगतो? कारण जे एडिटोरियल आहेत ना मित्रांनो, हे तज्ज्ञ मंडळींकडनं येतात आणि एडिटोरियल मध्ये खूप सारे त्यांनी ऍस्पेक्ट्स आपले क्लिअर केलेले असतात. पॉलिटिकल ऍस्पेक्ट असेल, इकॉनॉमिकल ऍस्पेक्ट असेल, सोशल ऍस्पेक्ट असेल. बरोबर ना. हे खूप सारे ऍस्पेक्ट्स आपले क्लिअर होतात ह्या एडिटोरियलमध्ये. सो एडिटोरियलच्या नोट्स काढणे हे मी तुम्हाला का सांगतोय, हे त्याच्याच करता सांगतोय, कारण ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंग करतो पोरांनो, त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे ऍस्पेक्ट्स माहिती असणं गरजेचं आहे. कळालं का? मग त्या वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्सच्या आधारावर आपल्याला आन्सर खूप चांगलं डेव्हलप करता येतं किंवा खूप मस्त व्यवस्थित लिहिता येतं. राईट. मग त्यासाठी मी ह्या गोष्टी सांगतोय. राईट. आता जाऊ थोडंसं पुढे. त्याच्यानंतरचे मी विषय घेतले ते 4 ते 6 महिन्यांमध्ये. म्हणजे हे जे विषय घेतले होते मी 1 ते 3 महिन्यांमध्ये घेतले होते. त्याच्यानंतर 4 ते 6 महिन्यांमध्ये मी विषय घेतले होते भारतीय राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण. साधारणतः एखाद महिना पुढे मागे होऊ शकतो, एखाद महिना होऊ शकतो. मी हे नाही म्हणत की नाही ह्याच महिन्यामध्ये सगळे संपले पाहिजे. ठीक आहे. सॉर्टेड आहे विषय. म्हणजे साधारणतः 4 ते 6 महिन्यांमध्ये प्रत्येक विषयाला मी एक महिना दिलेला आहे. प्रत्येक विषयाला एक महिना. आणि इथे सॉर्टेड आहे. आता जाऊ थोडंसं पुढे. आता
हे झाल्यानंतर कसं करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर ठेवायच्या आहेत. म्हणजे जो कुठला तुम्ही विषय घेतात ना, फॉर एक्झाम्पल हिस्ट्री घेताय, जिओग्राफी घेताय, पॉलिटी घेताय, इकॉनॉमिक्स घेताय, सायन्स टेक घेताय, कोणताही घ्या, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बेसिक फाउंडेशन तुमचं मजबूत ठेवायचं आहे. मग ते कुठे मजबूत होणार आहे, NCERT मधून मजबूत होणार आहे, स्टेट बोर्ड मधून मजबूत होणार आहे. कसं, त्याच्यामधल्या संकल्पना स्पष्टता किंवा त्याच्यामध्ये जी काही माहिती दिली आहे त्या माहितीचं संकलन करून ठेवायचं आहे, ज्या गोष्टी आपल्याला रेफरन्स बुक रीड करत असताना लागणार आहेत. राईट. सो हे केल्यानंतर मग आपल्याला इकडे शिफ्ट व्हायचंय, रेफरन्स बुकवर शिफ्ट व्हायचंय. मग रेफरन्स बुक आपले GS1 ते GS4 चे जे सगळे रेफरन्स बुक आहेत ते सगळे रेफरन्स बुक. वैकल्पिक विषय आता तुमचा इथे राहिलेला नाही. मी परत एकदा तुम्हाला ही गोष्ट हायलाइट करून देतो. बरोबर आहे. इथून इकडे शिफ्ट व्हायचंय. याच्यामुळे आपल्याला वर्णनात्मक पॅटर्नची जी खरी सुरुवात करायची आहे ना, ती इथूनच होते. किंवा उत्तर लेखनाची जी आपल्याला सुरुवात करायची आहे ना, ती इथूनच होत असते. कारण उत्तर लेखनामध्ये जोपर्यंत तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर नाहीयेत, तोपर्यंत उत्तर लेखन आपल्याला पाहिजे तसं करता येत नाही किंवा करताच येत नाही असं मी म्हणतो. कळालं का मी काय सांगतोय? काय सांगतोय, कळालं का? मग त्याच्यासाठी सांगतोय, हे आधी रीड करायचंय. हे रीड केल्यानंतर त्याच विषयाचं रेफरन्स बुक घ्यायचंय, म्हणजे सोपं जातं. बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर ऍडव्हान्स लेवलला ज्यावेळेस आपण रेफरन्स बुक हाताळतो, त्यावेळेस त्या रेफरन्स बुक मधल्या त्या अवघड संकल्पना ज्या असतात त्या समजून जातात. ठीक. हा. याच्यानंतर GS1 GS2 आता 4 ते 6 महिने झाले. मग मी तुम्हाला दिले 7 ते 9 महिन्यांचा प्लॅन. बरं, 7 ते 9 महिन्यांमध्ये मग आता काय करायचंय, 1 ते 6 महिन्यांमध्ये आपण काय केलं होतं, सगळी पुस्तकं वाचून घेण्याचा प्रयत्न केला होता. बरोबर आहे. वाचून घेतल्यानंतर 7 ते 9 महिन्यांमध्ये आपल्याला काय करायचंय, तर परत GS1 GS2 दोन विषय घ्यायचे आणि दोन विषयांमधले किमान दररोज 2 प्रश्नांचं उत्तर लेखन सुरू करायचंय. GS1 मधले 2 लिहिले, GS2 मधले 2 लिहिले. हे प्रॅक्टिस करायचे 7 ते 9 महिन्यांमध्ये. इथे 3 महिने दिले आणि मग 9 ते 12 महिन्यांमध्ये ह्या 3 विषय, ऑप्शनल तर तुमचा राहिलेला नाहीये, त्याच्यामुळे इथे हा विषय येत नाही. हे 2 विषय मग 10 ते 12 महिने तुमचे ह्या 2 विषयांचा विषय सुरू होईल. बरोबर आहे. मग याचा तुम्हाला आन्सर रायटिंगचा कार्यक्रम चालू करायचा. एकदम सिंपल, सरळ, साधं, सोपं प्लॅनिंग देण्याचा प्रयत्न करतोय मी. एकदम इतकं पण किचकट प्लॅनिंग बनवण्याचा प्रयत्न करत नाही की ज्याच्यामुळे तुम्हालाच अवघड होऊन जाईल की बापरे आता हे कसं मॅनेज करायचं. त्याच्यामुळे 1 ते 3 महिन्यांमध्ये इतिहास भूगोल दिला, 4 ते 6 महिन्यांमध्ये पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स टेक दिला, मग 7 ते 9 महिन्यांमध्ये GS1 GS2चा आन्सर रेटिंग देतोय आणि मग 10 ते 12 महिन्यांमध्ये GS3 GS4चा आन्सर रेटिंग देतोय. बरोबर आहे. आन्सर रायटिंग ही अशी कॉन्सेप्ट आहे जी बिफोर प्रिलियम आपल्याला जमली पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये परफेक्ट झालो पाहिजे. मी प्रिलियम क्रॅक करतो आणि मग आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करतो असं जर तुमचा प्लॅन असेल तर पोरांनो तो प्लॅन चुकीचा आहे किंवा तो प्लॅन वर्क होणार नाही. का? कारण आफ्टर प्रिलियम आपल्याला आन्सर रायटिंग करायचंय की वाचन करायचंय याच्यामध्ये आपण खूप जास्त कन्फ्यूज होतो. राईट. आणि आन्सर रायटिंग ही अशी प्रोसेस आहे, जेवढी जास्त तुम्ही त्याचा सराव कराल किंवा जेवढी जास्त तुम्ही त्याची प्रॅक्टिस कराल तेवढा जास्त तुम्हाला त्याचा फायदा होतो. कळालं का मी काय सांगतोय? एकदम सिंपल आहे पोरांनो, काय जास्त मी अवघड सांगत नाहीये. राईट. एक चार्ट जर मी तुम्हाला देतो म्हटलं तर पहिला महिना इतिहास भूगोल, दुसरा महिना राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, विज्ञान पर्यावरण, सोबत सोबत ह्या 2 गोष्टी. याच्यानंतर 7 ते 9 महिना GS1 GS2 आन्सर रायटिंग, 10 ते 12 महिने GS3 GS4 आन्सर रायटिंग. सिंपल, सिंपल एकदम. आणि ह्या पद्धतीने जर आपण गेलो ना, योग्य वेळेत आपला योग्य सिलेबसही पूर्ण होतो. मला सांगा ना तुम्ही, एका विषयाला 30 दिवस मी दिले, एका विषयामधले 2 टॉपिक जर आपण डेली केले, 2च केले, 30 दिवस एका महिन्यामध्ये 2 टॉपिक आपण डेली केले, डेली, तरी 30 दिवसांमध्ये 60 टॉपिक्स कंप्लीट होतात. 60 टॉपिक्स इज कॉल्ड ॲज त्या सिलेबस, तो त्या सब्जेक्टचा तो सिलेबस पूर्ण आहे. बरोबर आहे ना. सुरुवातीला रुटीन बसूपर्यंत आपल्याला जास्त वेळ लागतो. म्हणजे ज्यावेळेस आपण कोणत्याही गोष्टीला सुरुवात करतो, हात बसूपर्यंत आपल्याला जास्त वेळ लागतो. म्हणून मी सुरुवातीला 1 ते 3 महिन्यांमध्ये 2च विषय दिलेत, परंतु नंतरच्या 3 महिन्यांमध्ये 3 विषय दिलेत. का? कारण त्याचा सिलेबस फ्रेम आहे. हिस्ट्री फ्रेम नाही करतायत, जिओग्राफी फ्रेम नाही करतायत, म्हणून मी तरी जास्त वेळ देतो. परंतु इकडे तुम्हाला 30-30 दिवस दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंग करणार आहोत, तर आन्सर रायटिंग आपण उठलो, प्रश्न लिहून पुस्तक बाजूला ठेवून देतोय असं नाही करत आहे. तिथेही आपण रीडिंग करतोय आणि आन्सर रायटिंग करतोय, रीडिंग करतोय, आन्सर रायटिंग करतोय. म्हणजे इकडे प्रॉपर रिव्हिजन आपली होत असते. बरोबर आहे. जर या पद्धतीने आपण राज्यसेवा 2027-28च्या दृष्टिकोनातून प्रयत्नांना सुरुवात केली तर इथे आपल्याला तो फायदा होईल. बरोबर आहे. आणि याबरोबरच मेंटॉरशिप जर आपली ठेवली
तर ह्या मेंटरशिपमध्ये आपल्याला तो फायदा होत असतो की आपल्याला काय वाचायचंय, कसं वाचायचंय, कोणत्या गोष्टी वाचायच्यात, कोणत्या गोष्टी नाही वाचायच्यात, ह्या सगळ्या गोष्टी बॅचेसच्या माध्यमातून कळत असतात, मेंटरशिपच्या माध्यमातून कळत असतात. आणि तुम्हाला जर तुम्ही लिहिलेली उत्तरं प्रत्येक उत्तर जर चेक करून पाहिजे असेल तर त्याच्यासाठी हा पेड क्लास एकमेव पर्याय आहे. कारण ह्या पेड क्लासच्या माध्यमातून सगळी उत्तरं आम्ही तुम्हाला चेक करून तुमच्यापर्यंत त्याचं इव्हॅल्युएशन देण्याचा प्रयत्न करत असतो. कळालं का काय सांगतोय? येस. सो नक्की विचार करा आणि ही बॅच जॉईन करायची असेल तर आज कॉन्टॅक्ट करा. मला सांगा, सर मी तुमचा व्हिडिओ यूट्यूबला बघितला होता, मला स्वराज्य 3.0 नावाची बॅच जॉईन करायची आहे, त्या संदर्भातल्या डिटेल्स पाहिजेत. ओके इथपर्यंत? येस. सो आता थांबतो पोरांनो, भेटू पुन्हा एकदा एका नवीन क्लासला. थँक्यू.